निरोगी कोण राहू शकतं? नित्यमिताहार विहार सेवी सविष्कारी विषय सुवासन दाताः समः सत्यपक्षमावान आपो सेवीच भवतो. जो नित्य हितकारक आहार विहाराचं सेवन करतो, नित्य हितकारक नित्यमिताहार विहार सेवी सविष्कारी विषय सुवासक्त, जो प्रत्येक कार्य विचारपूर्वक करतो, विषय लंपट होत नाही. दाताः समः सत्यपक्षमावान, दानवान आहे, सत्यवान आहे, क्षमावान आहे, तो सगळ्यांचं भलं चिंतितो, त्याला सात्विक असं म्हटलेलं आहे. आणि तो सगळ्यांचं कल्याण व्हावं असं म्हणतो, त्याला कधीही कोणता आजार होत नाही. हे आयुष्याचं संत कोणाला म्हटलंय? जो सोसी जगाच्या आघात तोची खरा संत, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं, ते संत आहेत, थोर पुरुष आहेत आणि त्यांना सात्विक असं म्हटलेलं आहे. त्यांचा देवाला सुद्धा हवे वाटतो. आणि दुसऱ्या चरणावरती बघा, या ठिकाणी सुद्धा कन्येला महत्व दिलेलं आहे. तुम्ही कन्या पुत्र पोती जे सात्विक दयाचा हरिक देवा. ज्या मुळात सात्विक कन्या आणि पुत्र जन्माला येतो, त्याचा देवाला सुद्धा हरिक वाटतो. कन्याला महत्व, पहिल्या चरणामध्ये मातेला महत्व. कारण कन्याविषयी वर्णन करताना सांगितलंय, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी, दोन्हीकडे प्रकाश देते. ज्या कुळात जन्माला येते तिला सेवा करते, पण ज्या घरात जाणार आहे लग्न करून त्या ठिकाणी सुद्धा ती प्रकाशमान करते. म्हणून म्हटलंय तुम्ही कन्या पुत्र, कन्याला महत्व दिलाय. लेकीचं वर्णन करताना एका ठिकाणी सांगतात, लेक आईचं स्वरूप, लेक ताईचं स्वरूप, लेक आईचं रूप, लेक ताईचं स्वरूप, किती होते लवकर बापाशी एक रूप. लेक लाडकी लाडकी लेक बापाची सावली, मोठी झाल्यावर होते बापाची ही माय. लेक प्रकाश प्रकाश निळ निळच आकाश, लेकीच्या अस्तित्वात घरी देवीचा आभास. अशी नाती प्रत्येकाच्या घराघरात फुलावी आणि प्रत्येकाच्या अंगणात अशी कळी पुन्हा पुन्हा उमलावी, पुन्हा पुन्हा उमलावी. हे लेकीचं वर्णन. आज आपण बघतो स्त्रीभ्रूण हत्या वाढलेल्या आहेत. मुलगी असेल तर गर्भातच तिला फोडून टाकलं जातं, मुलगा पाहिजे. परंतु प्रत्येकाला आई पाहिजे, प्रत्येकाला ताई पाहिजे, प्रत्येकाला मावशी पाहिजे, प्रत्येकाला मुलगी का नको? म्हणून आता मुलगा व्हाया हा हट्ट नको, आता मुलगी व्हायला पाहिजे. स्त्रीभ्रूण हत्या थांबायला पाहिजे. लेकीचं वर्णन खूप छान केलेलं आहे. लेक लावी बापाला नळा, नख लावू नका तिच्या गळा. अरे तिची माया मिळण्यासाठी तिला जतन करायला पाहिजे, तिला जतन करायला पाहिजे. मातानं तू वेरणी जशी, कळी उमलना आणि कळी पुरुषी कशी. अरे हळा मासाचा गोळा तुझा, तिला जन्म द्यायला पाहिजे. स्त्रीभ्रूण हत्या थांबायला पाहिजे. आज तुम्ही बघा, डॉक्टरांकडे तुम्ही जाता, डॉक्टरांविषयी असं म्हटलंय, डॉक्टर म्हणू का कसाही तुला, लिंग सांगायची का लागली घाई तुला. अरे नाटक चालू तुझं पैशासाठी, आता पडदा पडायला पाहिजे. स्त्रीभ्रूण हत्या थांबायला पाहिजे. लिंग तपासणी आता बंदी, आता शिक्षण झालेले पीसीपीडीटी कायद्यानुसार जो कोणी गर्भलिंग तपासणी करेल आणि मुलीचा गर्भावरून हत्या करेल त्यांना 3 वर्ष तुरुंगवास आहे आणि 1 लाख रुपये दंड आहे. म्हणून लिंग तपासणी करायची नाही आणि मुलगी म्हणून कधी गर्भपात करायचा नाही. कारण ती आहे म्हणून सगळं आहे, स्त्री शक्ती आहे. आताच आपण वुमेन्स डे साजरा केला, बरोबर, जागतिक महिला दिन. महिला किती काम करतात तो घरामध्ये. तुम्ही जर विचार केला स्त्रीचं किती महत्व आहे. ज्या घरात स्त्री नसते, 4 दिवस ती बाहेर गेला जाऊ द्या, त्या घराचं काय हाल होतं. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जर घरामध्ये कोण काम करत असेल तर ती स्त्री करते. विचार करा, ती उठल्यापासून सडा सारवण करते, झाडून घेते, जेवण तयार करते, भांडी धुते, स्वयंपाक करते, त्यानंतर कपडे धुते. किती दिवसभर बिझी असते. शेतात जाते, शेतीतून घरी येते, परत ती काम करते. स्त्रीचं महत्व कधी कळणार? आणि तरी स्त्रीला चूल आणि मूल केलेला आहे. म्हणून मुलींना शिक्षण द्या, मुलींना घडवा, मुलींना मोठं करा. कलेक्टर, डॉक्टर, वकील, इंजिनियर आज होत आहेत त्या मुली, त्याला कमी लेखू नका. त्यांना सुद्धा मुलाच्या बराबरीने शिकवा. एवढं जरी कीर्तनातून घेऊन गेले तरी माझं कीर्तन सफल झालं.
कुळी कन्या पुत्र बुद्धीचे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. आणि असे सात्विक कन्या आणि पुत्र करतात तरी काय? संत तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी संत तुकाराम महाराजांना एवढे ग्रंथ असताना सुद्धा दोनच ग्रंथाचा उल्लेख केला आहे. गीता भागवत करीत श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हे सात्विक कन्या आणि पुत्र जे आहेत ते गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, मनन करतात आणि चिंतन करतात. मग गीता आणि भागवत हे दोनच ग्रंथ का निवडले? भगवद्गीता आणि भागवत ग्रंथच का निवडले? बाकीचे नव्हते का? भगवद्गीतेमध्ये कसं जगावं ते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि जगणं संपल्यानंतर कसं मरावं ते भागवत ग्रंथानं सांगितलेलं आहे. म्हणून गीता भागवत करीत श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. भगवद्गीता त्या कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता. जेवढे प्रश्न त्या अर्जुनाला पडलेले होते तेवढे प्रश्न आपल्या आयुष्यात पडतात आणि त्या सगळ्याची उत्तर भगवद्गीतेमध्ये आहेत. आपल्या देशाचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ कोणता असेल तर भगवद्गीता आहे. एक तुम्हाला एक स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण देतो. शिकागो परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद आपल्या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता यांचं वर्णन करण्यासाठी शिकागो परिषदेत गेले. त्या ठिकाणी सगळ्या देशाचे तत्ववेत्ते आले होते. सगळ्या देशाचे, अमेरिका, जर्मन, फ्रान्स, इंग्लंड, सगळ्या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ, आमच्या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ कसा सर्वश्रेष्ठ आहे हे सांगायला ते चढावं लागले होते. स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी गेले. शिकागो परिषद चालू झाली आणि त्या ठिकाणच्या तत्ववेत्त्याने द्वेषाच्या भावनेने, मस्करीच्या भावनेने सगळ्या देशाच्या ग्रंथांच्या खाली भगवद्गीता आपला ग्रंथ ठेवला. स्वामी विवेकानंद भाषणाला उभे राहिले. माय ब्रदर आणि माय सिस्टरच्या दोन शब्दांनी समाज जिंकला आणि पूर्ण त्या शिकागो परिषदेमध्ये 10 मिनिटं टाळ्या वाजत होत्या. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, या दोन शब्दांनी समाज जिंकला आणि त्यांनी सांगितलं, मला माझ्या धर्मग्रंथाविषयी वर्णन करून सांगण्यापेक्षा तुमच्या कृतीतूनच तुम्ही आम्हाला सांगितलं. सगळ्या देशाच्या ग्रंथाखाली माझ्या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ ठेवलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की या सगळ्या ग्रंथांचा पाया माझ्या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. असा प्रश्न त्या ठिकाणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं, ज्या इमारतीचा पाया पक्का आहे त्याची इमारत कधीच कोसळत नाही. आणि या सगळ्या ग्रंथांचा आधार, सगळ्या
शरीरामध्ये एक महत्वाचा अवयव आहे आणि तो अवयव जर बंद पडला तर सगळं तुम्ही मृत्यू पावलेला हे स्पष्ट होतं. आणि तो आपल्या शरीरातला महत्वाचा अवयव आहे, तो हृदय आहे. आणि या सगळ्या ग्रंथांचं हृदय काय असेल तर माझ्या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आपल्या अवयवाच्या मध्यभागी जो अवयव आहे तो म्हणजे काय आहे, हृदय आहे. आणि मग सगळे अतिशय काय करावं स्वामींचे प्रश्नाचे उत्तर ऐकून सगळे गडबडून गेले. आणि मग तो भगवद्गीतेचा ग्रंथ उचलला आणि सगळ्यात वर ठेवला. आणि सगळ्यात वर ठेवल्यानंतर प्रश्न केला, स्वामी सांगा, स्वामी विवेकानंद आता तुमचं उत्तर काय. त्यांनी सांगितलं, कोणत्याही मंदिराचं बांधकाम हे पूर्ण झालं की तेव्हाच कळतं जेव्हा त्या मंदिराचा कळस लावला जातो. आणि या सगळ्या ग्रंथाचा कळस काय असेल, तो माझ्या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. असं आमचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीतेचं वर्णन संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. त्याला आणि भगवद्गीतेचं वर्णन म्हणून या विद्यार्थ्यांना समोरील सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, भगवद्गीता ग्रंथ वाचून काढा. पूजा पाठ कर्मकांड या सगळ्या गोष्टी या आम्ही करायचं का आणि ह्या वयात करायचं का. म्हातारपणी आम्ही गीता वाचू, ज्ञानेश्वरी वाचू, गाथा वाचू. आणि जे करायचं ते तरुण वयात करायचं. 21व्या वर्षी समाधी होती संत ज्ञानेश्वर माऊलींनी. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 21व्या वर्षी 23व्या वर्षी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव काशीवर गेले. जे काही करायचं तरुण वयात करायचं आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याच्यामध्ये आहे. म्हणून भगवद्गीतेसारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ सगळ्यांनी वाचला पाहिजे. तुमच्या रोजच्या अभ्यासक्रमामध्ये आपण सगळे 5 ते 10 मिनिटं रोज एक पेज वाचा. आपल्या जीवनातील सगळे प्रश्न तुम्हाला कळायचे राहणार. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या स्वप्नातील युवक या ठिकाणी सांगितलंय. मी तुम्हाला छान सांगणार आहे. आपले 15 मिनिटांमध्ये आपण कीर्तन थांबणार आहोत. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक, त्यांना कसा युवक अपेक्षित आहे, संतांना कसा युवक अपेक्षित आहे, हे तरुणांनी जरूर शांतपणे ऐका. ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे, मन याचे स्थिर आहे, सत्य त्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे, प्रेम त्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवरती श्रद्धा आहे, दीड दुबळ्यांचा मित्र आहे, देवावरती भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य याची शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे. आणि असा आदर्श युवकच एक कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला घडवायचा आहे. हा जो आदर्श स्वामी विवेकानंद सांगितला, ह्याच उद्देश राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वांगीण विकास. राष्ट्रीय सेवा योजनेचं दीर्घ वाक्य आहे. काय दीर्घ वाक्य आहे? नॉट मी बट यू. मी नाही तुम्ही. बरोबर आहे. आपण सगळे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेमाचा. जगामध्ये एकच धर्म आहे, प्रेमाने राहणे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे. भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला. आणि तत्पूर्वी 100 ते 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी. आपली भारतीय संस्कृती आध्यात्मिक शक्ती किती महत्त्वाची आहे तुम्हाला सांगतो. पहिली गुरुकुल पद्धत होती. 2 फेब्रुवारी 1835 ला ब्रिटिश पार्लमेंट मध्ये लॉर्ड मेकले भाषण केलं. जर आपल्याला भारतावर राज्य करायचं असेल तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या जर बरखास्त केल्या तर 100% भारतावर राज्य होऊ शकतं. ब्रिटिश पार्लमेंट मध्ये त्याने भाषण केलं होतं. I have traveled across the length and breadth of India. I have not seen one who is a beggar, who is a thief. Such a wealth I have seen in this country. Such have moral values. People of such caliber that I would not think we would ever conquer this country
unless we break the very backbone of this nation, which is the spiritual and cultural heritage. मी संपूर्ण देश हिंडलो, पण ते सगळे कोणी बेरोजगार नाही, सगळे अतिशय नीतिवान आहेत, मूल्यवान आहेत, सगळं चांगलं काम करतात, प्रेम देतात. याच्यावर आपण राज्य कसं करणार? पण यांचे दोन बॅकबोन आहेत, स्पिरिच्युअल आणि कल्चरल हेरिटेज. आध्यात्मिक शक्ती भारतीय संस्कृती बरखास्त करा. ती जर बरखास्त केली, त्यांना त्याबद्दल आकर्षण राहणार नाही, ते नीतिवान राहणार नाही, ते मूल्यवान राहणार नाही, ते कारकून बनतील. म्हणून आजची जी शिक्षण पद्धती आहे ती लॉर्ड मॅकली शिक्षण पद्धती आहे. आपल्या अभ्यास ग्रंथामध्ये कुठं गीता दिसणार नाही, कुठं भागवत दिसणार नाही, कुठं ज्ञानेश्वर दिसणार नाही, कुठं गाथा दिसणार नाही. माणसं घडवणारा ग्रंथ पुढे पहिली ते 12वी मध्ये भगवद्गीता समावेश झाला पाहिजे. थोर पुरुषांची तर असले पाहिजे. जोपर्यंत मनाचं खाद्य चांगले मिळत नाही तोपर्यंत मन स्ट्रॉंग होणार कसं? आत्मविश्वास वाढणार कसा? कॉन्फिडन्स इज द नोट ऑफ द सक्सेस. थोर पुरुषांचे विचार, चांगले विचार जे पेरले ते उगणार आहे. प्रथम पहिली पासून ते 12वी पर्यंत सगळेचे विषय बघा. यामध्ये विद्यार्थी हा प्रगल्भ झाला पाहिजे आणि ग्रॅज्युएशन नंतर तो देश तिला लागला पाहिजे. असं शिक्षण आहे का? देशभक्तीने प्रेरित होईल असं शिक्षणाचा फायदा आहे. तर त्याला काय फायदा आहे? म्हणून संत एकनाथ महाराज, संत ज्ञानोबा महाराज, तुकारामांनी ग्रंथ संपदा एवढी केली की काय सांगू आता संतांची उपकार मग निरंतर जागृती. या संतांनी निरंतर जागवलं. म्हणून तुकोबाला म्हटले काय द्यावे तसे भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव तुला. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये, संतांच्या सहज बोलण्यामध्ये माणसाचं युक्त सहज बोलणे तो उपदेश करोनी सायास शिकविते. संत एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. त्यांना वाटलं कीर्तन प्रवचन आध्यात्मिक ऐकून लोक बोर होतील. त्यांनी मनोरंजनासाठी भारुडाची निर्मिती केली आणि भारुड या ठिकाणी मी सादर करणार आहे. भारुड म्हणजे मनोरंजन आहे आणि ती फक्त रूप दिली पण त्याचा अर्थ वेगळा आहे. सत्वर पाव मला भवानी आहे, सत्वर पाव एक स्त्री देवाला विनवणी करते, देवीला विनवणी करते. सत्वर पावग मला भवानी आई रोडगावा हिन तुला. सत्वर म्हणजे लवकर, इमिडिएट. सत्वर पावग मला भवानी आई रोडगाव आली तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. सासू माझी चाच करते लवकर निघाली तिला. जाऊ माझी फडफड बोलती पोळखी कर ग तिला. नंदेच पोर किरकिर करते खरूच भावते त्याला. दागला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला. एका जनार्दनी सगळेच राहू दे एकटीच राहू दे मला. सत्वर सासू माझी जाच करती लवकर निघाली तिला. जाऊ माझी फडफड बोलती बोडखी कर ग तिला. नंदेचं पोर किरकिर करते घरूच होऊ दे त्याला. दादला म्हणजे नवरा, दादला मारून आहुती देईल म्हणजे बळी देईल मोकळी कर ग मला. आणि एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला. मग अशी देवाला विनवणी करत असतात का? सगळे सासू जाऊ दे, सासरे जाऊ दे, जाऊ जाऊ दे, नणंद जाऊ दे. मग ठेवायचं कोणाला? फक्त मला एक करायचं. तर ही सगळी मनोरंजनाची त्यांनी रूप दिली पण याचा भावार्थ वेगळा आहे. सासू सासरे जे काही दिलेलं आहे, सासरा म्हणजे अहंकार. आपले जे षडरूप आहे जे आपले धार्मिक विवेक सांगितले, धार्मिक विवेक आपले 5 आहे, अधार्मिक विवेक 13 सांगितले. धार्मिक विवेक 5 कोणते? धारेक्तम श्रावेगा
हे श्रीकृष्णाचे वचन लोभ इच्छा द्वेष मात्सर्य रागा दिनांकेंद्रिय काम क्रोध लोभ मोह माया मद मत्सर हे षडरूप आमच्यातून लावते सासरांचे अहंकार ज्यांच्याकडे अहंकार आहे आपल्याला सशेची आणि कासवाची गोष्ट माहिती आहे बरोबर आहे शेवटी कासव जिंकतो कारण गर्वाचे घर खाल्ले असं म्हटलेलं आहे नम्र झाला भुका त्याने गोडी गेल्या लक्षात ठेवा आयुष्यामध्ये 3 गोष्टी करायच्या आपल्या सगळ्या शास्त्रामध्ये 3 गोष्टी सांगितल्या आहेत एक सत्कृत्य करा चांगले कर्म करत राहा नंबर 2 दुष्कृत्यापासून दूर राहा आणि नंबर 3 सदैव मन शुद्ध करत राहा आणि मन शुद्ध करण्यासाठी संत चरण रज लागताची सहज वासनेचे बीज जळले जाण या परमार्थ आले ना तुम्ही परमार्थ महाधर्म जोडी देवाचे चरण हे परमार्थ महाधर्म म्हटले संतांनी परमार्थ मध्ये या बीपी होत नाही डायबिटीज होत नाही हार्ट अटॅक येत नाही काहीच होत नाही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम येत नाही स्ट्रेस वाढत नाही आता तुम्ही 2 तास बसलात तुम्हाला किती आनंद वाटतो ना सगळ्यांना आपल्या घरामध्ये आपल्या परिसरामध्ये जिथं वारकरी अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो आध्यात्मिक भजन चालू असते त्याचा आपल्या शरीराला गरज आहे त्याची आपल्या शरीरामध्ये जी काही स्वस्थ व्यक्तीची व्याख्या केली आहे सेकंड लाईन प्रसन्न आत्मा इंद्रिय मनाहा स्वस्थ त्या पेटी येते तुम्ही म्हणाले गाणे ऐकू आणि पिक्चर बघू मनच प्रसन्न करायचंय ना पण आज तुम्ही एक गाणं ऐकलं तर असं वाटतं तर बोर झालं दुसरं गाणं आलं पाहिजे पण तुकोबा यांनी तिची अभंगवाणी तयार केली तिचा कधी भंग होऊ शकत नाही ती परत परत ऐकावीशी वाटते असं ते संत साहित्य आहे प्रसन्न आत्मा इंद्रिय मनाहा स्वस्थ त्या पेटी येते शास्त्रामध्ये अहंकार शास्त्रामध्ये क्रोध आयुष्यामध्ये कधी राग करायचा नाही राग आणि भीष्मार असं म्हटलेलं आहे रागामध्ये माणसाला आयुष्यामध्ये सगळं खतम होतं एखाद्या व्यक्ती रागात येते आणि खून करून टाकतो आयुष्यभर जन्मठेप होते फाशीची शिक्षा होते रागामध्ये काय एकदा भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सात्यकी एकदा वनात चालले होते आणि वनात चालल्यानंतर आपण 10 वाजता आपण कीर्तन थांबणार आहोत 10 मिनिटांमध्ये मी या ठिकाणी सांगतो बलराम सात्यकी आणि श्रीकृष्ण भगवान वनामध्ये निघालेले आहेत आणि वनामध्ये जाता 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 अंधार होतो काळकुट्ट अंधार होतो आणि मग ते विचार करतात एकदा काळकुट्ट अंधकार झालेला आहे एकदा पुढेही जाता येईना आणि मागेही जाता येईना मग आता काय करायचं मुक्काम करायचं मग ते म्हणे मुक्काम करायचं ठीक आहे या ठिकाणी सगळे राक्षस आजूबाजूला असतील मग पहारा कोणीतरी दिला पाहिजे त्यांनी असं ठरवलं तिघापैकी दोघांनी झोपायचं एकाने पहारा द्यायचा आणि तिघापैकी दोघं झोपी गेले पहिला नंबर होता बलरामाचा नंबर आला आणि तो भगवान श्रीकृष्ण सात्यकी झोपलेले आहेत बलरामाने पहारा चालू केला आणि त्या ठिकाणी एक झाडावर पिशाच्च बसलेलं होतं पिशाच्च थोडं तुम्ही भूत म्हणा राक्षस म्हणा काय म्हणायचं म्हणा आणि ते क्रोधाचं पिशाच्च होतं आणि ते एकदम मल्ल युद्ध खेळण्यासाठी बलरामाला आव्हान द्यायला लागलं आता बलराम ते बलरामच ते म्हणजे तुझं काय पण ते क्रोधाचं पिशाच्च होतं बलरामाने बलराम जेवढा आक्रोशाने त्याच्या अंगावर जायचा तेवढा त्याचा आकार वाढत जायचा कारण ते क्रोधाचं पिशाच्च होतं जेवढा आपण राग करू तर तेवढा राग वाढायचा तेवढा तो मोठा व्हायचा असं करत करत बलराम घायल झाला आणि आता बलरामाला सोडला आता आपण पडा दुसरा नंबर आला सात्विकीचा पण बलरामाने काही सात्विकीला सांगितलं नाही की अशा प्रकारे भूतपिशाच आहे आणि अशा प्रकारे युद्ध झाले आणि रक्तबंबाळ झाला ते म्हणजे याला समाचाराने घेऊ द्या काय सवय काय नाही म्हणजे सात्विकीने चालू केली परत ते पिशाच आलं ते क्रोधाचं पिशाच रागाने तर राग वाढायचा तो मोठा व्हायचा सात्विकी घायल झाला तोही झोपला आणि नंतर वेळ आली भगवान श्रीकृष्णाची आता भगवान श्रीकृष्णाला सगळ्या लीला कळल्याच होत्या या दोघांनी काय पराक्रम केलं आणि मग ते परत ते पिशाचं काम चालू झालं एकदम जोरात मल्ल करण्यासाठी परत तयार झाला परंतु भगवान श्रीकृष्ण शांतपणे स्मित हास्य करत त्याला बघत राहिले ते क्रोधाचं पिशाच होतं क्रोधावर आवश्यक शांत व्हा भगवान श्रीकृष्ण शांत राहिले जेवढा तो रागाने
तेवढा तो बारीक 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 होता किडा झाला आणि भगवान श्रीकृष्ण तो किडा आपल्या उपरणामध्ये बांधून ठेवला. आणि हे सकाळी दोन महापराक्रमी उठले. त्यांना म्हटलं आता काय काय झालं असेल विचारू. असं असं झालं तसं झालं. ते म्हटले बाबांनो ते क्रोधाचं पिशाच होतं. रागाने राग चालत नाही, तलवारीने तलवार चालत नाही. त्याचं औषध होतं शांतपणा जपणे. मौनम सर्वात साधनम. शांतता हे त्याचं औषध होतं. तुम्ही भांडण कशाला केले हा बघा तो किडा. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या आयुष्यातील क्रोध काढा. आपण सत्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला सासरा म्हणजे अहंकार, सासू म्हणजे क्रोध. जाओ माझी फडफड बोलती मुडकी कर ग तिला. जाओ म्हणजे कल्पना, इच्छाशक्ती, लोभ. किती लोभ आहे माणसाला, किती इच्छाशक्ती आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात ठेवलेले अनंत पैशाचे राहावे समाधान. जीवनामध्ये तुम्ही कितीही कमवा समाधान नसेल तर शून्य आहे. आज आमचा शेतकरी शेतामध्ये काम करतो, चटणी भाकर करतो, खुशाल आनंदात झोपतो. पण आज आमच्या देशाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती सगळं काही आहे पण गोळ्या घेऊन झोपतो. का? समाधान. म्हणून जीवनामध्ये सत्य सांगतो सगळ्यांना माहिती आहे. जन्माला येण्याची तारीख सगळ्यांना माहिती आहे. 9 आणि 9 दिवसानंतर आपल्याला जन्म आहे. पण जायची तारीख कोणाकडेच नाही. येताना काही आणलं जाताना काही नेणार नाहीये. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. काय राहणार म्हणून आहे तोपर्यंत काय सगळ्यांसोबत खरा तो एकी धर्म जगाला प्रेम आपण. लोभ ठेवू नका, द्वेष करू नका. नंदेचं पोर किरकिर करते खरूच बोलले त्याला. तर खरू म्हणजे सोपी का? पण नंद कशाला म्हटलेलं आहे? द्वेष मत्सर मस्तकी ठेवायचं नाही. एक तुम्हाला उदाहरण सांगतो 2 मिनिटात. एक माळीबाई असते. माळीबाईचं काम काय असतं? भाजीपाला विकायला शेतात आपलं बाजारात घेऊन जायचं. आणि कुंभारीबाई असते. कुंभारीबाईचं काय काम असतं? मडके घडवणे. मडके घेऊन बाजारात जायचं. तर रोज दोघी बाजारात जात असतात. द्वेषाविषयी चालले बघा. नंदेचं पोरं किरकिर करतंय खरोच होते त्याला द्वेष. आता माळीबाई कुंभारीबाई रोज बाजारात जायच्या. कुंभारीबाई मडके विकायची, माळीबाई पालेभाजी विकायची. रोजचा दिनक्रम चालला, पैसा येतोय, मस्त आनंदी दोघी. पण त्या दोघी एवढ्या थकल्या एक दिवस. ते म्हटल्या गाढव. काय म्हटल्या? गाढव. मग आपण त्याच्यावर सगळं ते भार टाकू. आपण डोक्यात किती दिवस जायचं? आयुष्य संपत चाललंय. ठीक आहे. एकीकडे मडके, एकीकडे भाजीपाला गाढवाच्या अंगावर. त्या गाढवाला एक सवय होती मागे वळून भाजीपाला खायची. काय सवय होती? चाललं की मागे वळून. पण त्या पालेभाजीच्या मागे कोण उभी असायची? माळीबाई. आणि मडकेच्या मागे कुंभारीबाई. एक दिवस असं होतं, एक्सचेंज होतं. काय होतं? एक्सचेंज. माळीबाई त्या मडक्याच्या मागे आणि त्या पालेभाजीच्या मागे कुंभारीबाई. तर त्याला सवय असते, माळीबाईला माहित होतं. पण ही असा विचार करते की जर तू खातो तर खाऊ दे, आपलं काय चाललं? द्वेष. आज ती पैसे कमी कमवेल, माझे मडके सुरक्षित आहेत. आता असं करत तिने अर्धा भाजीपाला खाल्ला. कोणी? गाढव. बघ भाजीपाला आणि मडके बॅलन्स होते ना. जसा भाजीपाला कमी कमी झाला तसे मडके दणकन झाले. आणि ते दणकन मडके आढळल्यानंतर त्या कुंभारीबाईला साधं खापर सुद्धा भेटलं नाही. कमीत कमी त्या माळीबाईला अर्धा तरी भाजीपाला भेटला. अनेकाच्या खाते मानिती संतोष सुख दुःख भोग जीवाला. इतरांचं नुकसान होताना, इतरांचं दुःखी बघून आपला आनंद होत असेल तर आपलं नुकसान पहिलं होतं. लक्षात ठेवा. जसं त्या कुंभारीबाईचं झालं. सगळे जाणक्यात मडकी पडलेले आहे. काही चुकून झालं नाही. खापर घेऊन घरी गेली. त्यामुळं इतरांच्या दुःखात सहभागी व्हा. इतरांच्या दुःखात आनंदोत्सव साजरा करू नका. प्रेम द्या हे जीवनामध्ये आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी अतिशय मला गराडे गावामध्ये या ठिकाणी
सेवा देण्याची संधी भेटलेली आहे. आपण 3 चरणाचा अभ्यास केलेला आहे. 4थ्या चरणाकडे जाण्यापूर्वी आपण भगवान पांडुरंगाचं विठोबा रखुमाईचं विठोबा रखुमाई त्यांच्या माता पित्यांना तुकोबरा धन्यवाद देतात. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात ते कसे आहे तर सात्विक आहे आणि त्याचा देवाला सुद्धा हरिक वाटतो. आणि तिसऱ्या चरणात सांगतात ते करतात काय गीता भागवताचं श्रवण करतात, अखंड विठोबाचं चिंतन करतात. मग जर जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, जे सात्विक आहेत, जे गीता भागवताचं श्रवण करतात, अशांची सेवा मला म्हणू दे असे तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे माझा घरटाची सेवा, 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 तुका म्हणे तरी माझ्या दैवा पार नाही. संत तुकाराम महाराज सगळ्या संतांच्या स्वप्नातील युवक माणसाने कसा असावं याचं वर्णन करणारा गोड आत्मा आहे. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो सात्विक आहे आणि जो गीता भागवताचं श्रवण करतो, अखंड विठोबाचं चिंतन करतो, अशाची सेवा मला मिळू दे म्हणजे माझ्या दैवाला पार जाणार नाही असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणून आपलं आचरण कसं असावं या
असा अभंग घेण्याचा मुद्दाच होता. त्या विद्यार्थ्यांसाठी काय बोलायचं म्हणून आपल्या हिताच वसे जागत हा अभंग पाठ करायचा आहे. प्रथम आता द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आजपासून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, गीता एक अभंग एक ग्रंथ घ्या, वाचा. आपल्या संस्कृतच्या मॅडम या ठिकाणी आहे, त्याच्याकडून भगवद्गीता समजून घ्या. त्याचं संस्कृत चांगलं तुम्हाला सांगू शकतो. आज त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की मला कीर्तन ऐकायला यायचंय, साधे बाळाने सांगितलं. आणि असं म्हटलंय, संत तुकाराम महाराज सांगतात, संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावं. तुम्ही आज त्या कीर्तनामध्ये बसला 5,000 लोकसंख्या गावची, पण तुम्ही एवढे झाला, तुमच्या भाग्यामध्ये होतं आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता करायचे. तुम्ही तुमच्या हितासाठी जागे म्हणून तुमचे माता पिता भाग्यवान. तुम्ही या ठिकाणी आहात म्हणजे तुमचे माता पिता संस्कारी आहेत. तुम्हाला विठ्ठलाचं या ठिकाणी नाद लागला. नाद लागला पाहिजे भगवंताचा, नाद लागला पाहिजे परिश्रमाचा, नाद लागला पाहिजे चांगलं कार्य करण्याचा. कोणताही नाद लावून काय पाहिजे. म्हणून तुकोबाला म्हटले, तुका म्हणे मज घडत्यांची सेवा तरी माझ्या दैवा कारण नाही. जसं आपण ते फळून पाहिलं, काम क्रोध लोभ मोह माया बदमस्स दादला मारून आहुती देईल मोकळी कर मला. त्याचं जे शेवटचं चरण आहे, दादला म्हणजे नवरा, नवरा म्हणजे अविवेक, अज्ञान. आपल्या आयुष्यातलं अज्ञान निघून गेलं पाहिजे. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तर योगिया पाय दिवाळी निरंतर. संत ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप जवळी. अविवेक म्हणजे अज्ञानावर मनाचं जे अज्ञान आहे, मनाची जी अशुद्धता आहे ती विवेक रूपाने मी ती कमी करून टाकेल, तिचा नाश करेल आणि मग मला योगिया आहे दिवाळी निरंतर. मग निरंतर दिवाळीच आहे. जर तुझं मन शुद्ध झालं, काम क्रोध लोभ मोह माया मत्सर क्षण विपूर्ण होऊन गेले, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. आणि एकटीच म्हणजे काय, मी सज्जन होईल, मी संत होईल, मी महान पुरुष होईल आणि माझ्या जीवनाचं सार्थक होईल. ज्ञानेश्वर पुढे कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. पुढे कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडत्यांची सेवा तरी माझ्या देवा पार्वती. पुढे कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. माझ्या अल्पबुद्धीने, माझ्या जसं मला शक्य होईल तसं मी अभंग सोडवला. खरं तर आमचे गणेश महाराज भगत या ठिकाणी आहेत, त्याच्यासोबत मी काय बोलाय. उत्कृष्ट कीर्तनकार आहे, कीर्तन सदैव चालू असतात. मी आता कोविड मध्ये 2 वर्ष एकदाही कीर्तन केलेलं नाही. आता मी पेशाने डॉक्टर आहे भारतीय विद्यापीठामध्ये आणि 2 वर्षानंतर मी पहिल्यांदाच उभा राहिलो आहे. त्यामुळं माझ्या बुद्धीने, माझ्या यथाशक्ती मी हा अभंग सोडण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते घ्या, जे काही वेळ वाकडे गेला असेल ते माझ्या मला वापस द्या. या ठिकाणी मला सेवेची संधी दिली. विशेष धन्यवाद आमचे डॉक्टर अमोल पाटील सर, डॉक्टर नागरे सर, आमचे कॉलेजचे सन्मानित प्राचार्य, संपूर्ण महाविद्यालय, एमएस व्हॉलंटियर असतील, ग्रामपंचायत सगळे ग्रामस्थ, विशेष सहकार्य आणि काही भोसले महाराज या ठिकाणी केलं, त्यांची भेट झाली होती. सगळ्यांची मनापासून धन्यवाद देतो. आजचे गायक अति चांगल्याने गायन केलं आमचे अक्षय महाराज. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं तर धोतर फेटा सुद्धा अक्षय महाराज आणि गणेश महाराजांनी बांधला. कारण दररोजचे कीर्तन काय वेगळे, आम्ही कधीतरी येतो, पण इच्छा होती की आपल्याला मेडिकल कॅम्पमध्ये कीर्तन करायचं आणि भगवंत सगळं करून देतो. तुकामध्ये एक वर्णाची सरे उत्तम चिवडे कीर्ती मागे. आपल्या जगातून काय करायचं, मरावे परी कीर्ती रूपी उडावे. कीर्ती रूपाने राहायचंय ना,
भजन करा, मग कीर्तन करा. आपल्याला जे येतंय ते लोकांना वाटा, जे जे आपणाशी द्यावे ते ते इतरांशी द्यावे, शहाणे तुम्ही सोडावे सकळ जन. अशा प्रकारे या ठिकाणी मी या ठिकाणी सेवा दिली. आमचे गणेश महाराज बघत आले, मोठा आधार मिळाला. आज अमोल पाणीसर उभे आहेत, त्यांचे कौतुक आहे. दुसरे आमचे महाराज विनेकरी आहे, वादक आहे, बासरी वाजवणारे आमचे रमणी वाजवणारे महाराज आहे. सगळ्यांचे मी धन्यवाद देतो. आमच्या तिकडे फोटो शूटिंग चालू आहे, त्यांचे धन्यवाद मानत तेवढेही कमी आहे. पण आज तुम्ही ऐकलं, उद्या ते महाराष्ट्रात कुठेतरी जाईल युट्यूबला वगैरे, तेही ऐकतील, तेही त्याचा आनंद घेतील. म्हणून सगळ्यांचे या भूमीचे गराडी ग्रामासाठी धन्यवाद मानतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी मी भगवान धर्मपुरी चरणी, पांडुरंगा चरणी, तुम्हाला मायबापा चरणी अर्पण करतो. जय एक मिनिट, गणेश महाराज भगत चालू पढ़ाई आपण थोड़ा नामस्मरण करूया. आप जो लोग हैं अभी बहुत सारे लोग यहाँ पे मराठी है, बहुत सारे लोग यहाँ पे अभी डॉक्टर, सब लोग डॉक्टर यहाँ पे आए हैं. हमें गाँव वालों को उनका स्वागत करना चाहिए. जोरदार ताली बजाओ भी डॉक्टर लोगों को. और दूसरी बात ये है, जो आपके गुरु जी है, जो आपके प्राध्यापक है, जो हमारे स्नेही, और इनके पास, इनके कंधे पे बहुत बड़ी जवाबदारी है, जिम्मेदारी है. ये महाराष्ट्र राज्य का पूरा वारकरी महामंडल, महाराष्ट्र का वारकरी संप्रदाय के जितने भी लोगों का एक बड़ा संगठन है, जो 1939 से चलता आ रहा है. वारकरी संप्रदाय का बहुत बड़ा संगठन है. और महाराष्ट्र राज्य के वो संगठन के युवक के राज्य के अध्यक्ष है ये महाराष्ट्र राज्य के. ये इतने सौभाग्य से हमें प्राप्त हुआ है कि जो लोग यहाँ पे हिंदी भाषा समझते हैं, कोई और कन्नड़ भाषा समझते हैं, वो भी मराठी समझ के मराठी में कीर्तन सुन रहे हैं. तो उनके लिए मैं और ज़्यादा तरह से हमारे गांव की तरफ से बहुत ज़्यादा धन्यवाद उनका कहना चाहता हूँ. और एक बात ऐसी है, जो हमारा महाराष्ट्र की परंपरा है, जिसे हम कीर्तन कहते हैं, और कीर्तन ये महाराष्ट्र की संस्कृति है. कीर्तन ये महाराष्ट्र की संस्कृति है. अभी हमने जो भारतवर्ष का 75वां सालगिरह है, मैं भी भारतीय विद्यापीठ का एक अविभाज्य घटक हूँ, क्योंकि भारतीय विद्यापीठ में हमारा जो स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स है, वहाँ पे कीर्तन का डिप्लोमा है, और वहाँ पे मैं कीर्तन का प्राध्यापक हूँ, जहाँ पे कीर्तन सिखाया जाता है. अलग अलग म्यूजिक के कोर्स है, कथक के कोर्स है, वही बीए है, और उसमें मास्टर है, वही भी कीर्तन सिखाते हैं. और कीर्तन हमारी परंपरा ऐसी परंपरा है, हमने अभी महाराष्ट्र के द्वारा जो 75वां सालगिरह चल रहा है, 75वीं भारत की स्वतंत्रता की ये वर्धापन दिन है, तो अमृत वर्ष महोत्सवी वर्ष में महाराष्ट्र की ओर से जयपुर में कीर्तन का प्रयोग किया, कीर्तन करना. तो ये कीर्तन हमारे महाराष्ट्र की संस्कृति है. और इस कीर्तन में पहली बात तो ये है कि ज्ञान है. म्हणून नामदेव महाराज म्हणतात ज्ञानदीप लावू शकेल. जगामध्ये ज्ञानदीप लावायचं, काय लावायचं, ज्ञान म्हणजे ज्ञान का प्रकाश सबकी ओर फैलना चाहिए. और दूसरी बात ये जगह के हुए उन्होंने पहला कोटेशन ये किया है कि नाचो कीर्तन आचरण, नाच के गा के और बड़े भाव से हमें ये कीर्तन करना है. तो कीर्तन में नामस्मरण हो और उसके साथ हम अच्छी तरह से नाचे. तो इसलिए मैं आप सबको विनती करता हूँ, जो बैठे हैं वो सब जाकर के खड़े हो जाओ. यानंतर आपल्या विद्यार्थी अभंग सुद्धा गाणार. आपण सगळ्यांनी उभं राहायचं 2 मिनिटं. आणि आपण जसं वारीमध्ये वगैरे नाचतो की नाही, तर या सगळ्या मुलांना दाखवतो नाचतो कसं नाचतो बघा. हे सगळे आजी चालतायचे उठायचे, म्हणजे वारीमध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा
आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली त्यांचे मनापासून धन्यवाद. अतिशय चांगली साऊंड सिस्टीम होती. त्याचबरोबर यानंतर आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी आमचा शिवराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्याची आभार या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आम्ही सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि सगळ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी कीर्तनाचा आस्वाद घेतला, आनंद घेतला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. अमर पाळी सर. आज कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण श्रीमान डॉक्टर श्रीरामजी रगड सर महाराज जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून त्यांनी मला सांगितलं मी येतो म्हणून. मी त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आमच्या कॉलेजच्या वतीने आभारी आहे, धन्यवाद देतो. माझी इच्छा आहे की त्यांनी दरवर्षी आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जो आणखी 2 वर्ष मुक्काम पोस्ट राळेमध्येच होणार आहे, दरवर्षी त्यांनी प्रथम चरण आणि द्वितीय चरण असं 2 दिवस घेतलं तरी खूप खूप मी त्याचा आभारी राहीन. हे सांगता समारोह जर असा सुंदर कीर्तनाने झालं तर त्याच्यासारखा आनंद जगात काहीच नाही. आणि या पुढचं कार्यक्रम अभंगाचा कार्यक्रम आहे. आमचे NSSचे माजी विद्यार्थी आणि आत्ताच पासआउट झालेले डॉक्टर शिवराज पवार राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कर्ष सामाजिक सांस्कृतिक स्पर्धा महाराष्ट्रामध्ये घेतली जाते. संपूर्ण विद्यापीठ त्याच्यामध्ये येतात. 150 विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. जानेवारी 20 मध्ये व जानेवारी 19 मध्ये असा सलग 2 वेळेस त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. व सारेगामा झी TV याच्यामध्ये सुद्धा त्यानं पारितोषिक पटकावलेलं आहे. विविध कार्यक्रम त्याचे 4 ते 5 अल्बम सुद्धा रिलीज झालेले आहेत. असा त्यांचा सुंदर आवाज आपल्याला लाभान्वित होणार आहे. मी विनंती करतो डॉक्टर शिवराज पवार यांना की त्यांनी यावं पुढे आणि आपलं अभंग सादर करावे. काय